मला कुठेतरी आता सांगता झालेली आहे, म्हणजे कोकणामध्ये बांधण्याचा आपला हेतू जात होता की सगळ्या गावाची सर्व धन्यवाद धन्यवाद. हॅलो गाईज, तर आज एकूण 8 दिवस आम्हाला झालेले आहेत आणि ह्या कोकणामध्ये जो गणपतीचा जो कार्यक्रम असतो तो खूप मोठ्या उत्साहाने आनंदाने जल्लोषामध्ये, कोकणकर तर जास्तच जरा आनंदीमध्ये या असतात. तरी या कार्यक्रमाला कुठेतरी आता सांगता झालेली आहे, म्हणजे कोकणामध्ये आमच्या कोकणामध्ये जास्तीत जास्त गौरीपर्यंत गणपती असतात आणि त्याचा आज सांगावा होणार आहे. आणि तेच दुःख आज आम्हाला होत आहे की आज कुठेतरी आज आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे, त्याचंच आम्हाला दुःख आहे. कारण 8 दिवस जे आपण गणपती बाप्पाचे मनोभावे पूजन करतो, त्या लाडक्या गणपती बाप्पाचे बघा आज विसर्जन होणार आहेत. आणि कोकणामध्ये जास्तीत जास्त गणपती विसर्जन आणि गौरी विसर्जन हे एकत्रच होत असतात आणि त्यात आनंद पण होतो आणि दुःख पण, म्हणजे गणपतीचं विसर्जन होतं म्हणजे या जरासं कुठेतरी मनाला हे बरोबर वाटत नाही. कारण जे 8 दिवस आपण आनंदाने उत्साहाने जे एकत्र मिळून जो साजरा केलेला असतो त्याचाच कुठेतरी सांगता होणार आहे. बघूया तर, म्हणजे आज गणपती बाप्पांची मिरवणूक आणि जे विसर्जनाचा कार्यक्रम आहे तो या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा गणपती गेले. विसर्जन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण गाव सहभागी झालेलं आहे या कार्यक्रमामध्ये. विसर्जन सोहळा मलपाडामध्ये आहे, त्याकडे आमच्या घरापासून सुरुवात झालेली आहे. आता एक एक करून गणपती एका ठराविक जागेवरती आणि तिथून मेन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. तर बघूया बाप्पाचा विसर्जन मिरवणूक अशा प्रकारे आमच्या गावातील लोक साजरी करतात.
बाप्पा गौरी माता झालेले आहेत आणि आता खऱ्या अर्थानं बोलता येईल की आता विसर्जन सोहळा चालू झालेला आहे. सोबत आहेत माजी सरपंच माननीय श्री नितीन दुर्गवले. हे आपल्याला या विसर्जन मिरवणुकीबद्दल दोन मोलाचे शब्द सांगतील. काय वाटतं यावर्षीची विसर्जन मिरवणूक? विसर्जन तलाव बांधण्याचा आमचा हेतू जात होता की सगळ्या गावाची सर्व आपल्या महिला भगिनी आहेत, आपण होतोय सर्वांनी एकत्र होऊन देवीच्या तलावावर नाचत विसर्जन करायचं होतं आपल्याला. त्यामुळे आमचा कसं 15 वर्षापर्यंत चालू होता की विसर्जन तलाव जवळ यावं. पण ह्या वर्षी खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा आम्हाला आपल्या ग्रामस्थांना पाहून विसर्जन तलाव वेळेत पूर्ण होऊन आता ही आपण पाहू शकतो कशा प्रकारे गल्लेज आपल्या ग्रामस्थांमध्ये आणि वनांमध्ये चाललेला आहे. त्याच्यावर आमच्या यावर्षी मुद्दा गणपती आणि गौरी आले तरी हा उत्सवावरती बघा
आपल्या मुलामध्ये मागणी केलेली आहे. पण त्यांना कुठलाही राग दुसरा नाही, अगदी आनंदामध्ये माझे आमचे संजय पवार व्हॉट्सअप मास्टर आपल्या जल्लोषामध्ये नागरामध्ये सहभागी झाले. त्या दृष्टीने आम्ही जो विसर्जन तलाव जवळ आणण्याचा जो इच्छा होता तो आम्हाला खऱ्या अर्थाने साध्य झालेला आहे असं आम्हाला वाटत आहे. धन्यवाद धन्यवाद साहेब. संजय पवार आपण आज आम्हाला खूप आनंद होत आहे तो विसर्जन करण्यासाठी. परंतु या वर्षी आपल्याला नवीन तलावाचं काम पूर्ण झाल्याने या वर्षी आम्ही आमच्या नजीकच्या तलावामध्ये विसर्जन करणार आहोत. धन्यवाद धन्यवाद संजय साहेब. बघा तर सर्वांनी सांगितलेलं आहे जे विसर्जन तलाव झालेलं आहे त्याचं किती महत्व आहे आमच्या गावाच्या दृष्टिकोनातून. आणि हे हा भव्य विसर्जन सोहळा या तलावामध्ये विसर्जन तलावामध्ये होणार आहे. तर बघूया पुढील कार्यक्रम. ढोल तनई चिमकी त्या जोरावर ही मिरवणूक निघालेली आहे. वाद्य वाजवणे फार कठीण असतं पण या वाद्यांमध्ये सर्वात कठीण वाद्य आहे तर तनई. तनई फुगण्यासाठी खूप मोठा खूप स्टॅमिना लागतो आणि तनई या मिरवणुकीमध्ये तनई फुगण्याचं काम करत आहेत आमचे शिंदे बाबा. तर मी दिलीप राणूक त्यांचे मनपूर्वक आभारी आहे. ते फुल जोशाने या सोहळ्यामध्ये तनई फुकत आहेत. दुसरे आमचे आडेकर बाबा आहेत. तेही खूप वर्षापासून तनई फुंकण्याचे काम करत आहेत, तनई वाजवण्याचे काम करत आहे. मी दिलीप राणूक यांचे मनपूर्वक आभारी आहे. ही सेवा एक प्रकारची ती करत आहेत आमच्या गावासाठी. तनई वाजवणे किंवा फुंकणे हे सोपं काम नाही आहे. मिरवणूक विसर्जन तलावाजवळ येऊन पोहोचलेले आहे. समोर आपल्याला दिसत आहे विसर्जन तलाव. त्या तलावाकडे चाललेलो आहे. या तलावाचं रूप कसं आहे ते विसर्जनापूर्वीच तलावाचं रूप पाणी किती आहे त्या विसर्जन तलावामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. इकडे बघू शकता विसर्जन तलाव पूर्णपणे भरलेला आहे पाण्याने. आज जरी पाऊस नसला तरी गेले 2-3 दिवस भरपूर पाऊस पडल्या कारणाने विसर्जन तलावामध्ये मुबलक पाणी आहे विसर्जनासाठी. तलाव आणि या दोघांच्या मध्ये एक कट्टा बांधलेला आहे. पुढील कार्यक्रम असा राहणार आहे की आता बाप्पाची पूजा करून महाआरती होणार आहे. महाआरती झाल्याच्या नंतर विसर्जनाचा कार्यक्रम चालू होईल. होऊ शकता की या महाआरतीसाठी संपूर्ण गाव एकत्रित झालेलं आहे.
गणपतींचं त्यांच्यासाठी सगळ्यांनी आपल्या देवतांची पण कुठेतरी विटंबना होणार नाही, व्यवस्थित सगळ्यांचं विसर्जन पार पडेल याची काळजी तुम्ही आम्ही सगळ्यांनी घ्यायची आहे. आंघोळ्या करणाऱ्यांना पण सूचना आहे की पाहिजे तर मध्ये सरकार करा आणि पाहिजे तर एका बाजूला इथल्या आंघोळ्या करून घ्या. आणि आपल्या देवतांची पण विटंबना कुठे होता कामा नये त्यांचंही आपण भान ठेवलं पाहिजे. सगळ्यांनी याची काळजी घ्या आणि गणपती विसर्जन एका लाईनीने एकेकाचा होऊ द्या. दर्शन केलेलं आहे आपल्याला माननीय श्री गणेशदाजी गावणुके यांनी की विसर्जन तलावामध्ये कुठेतरी आपल्या गणपती बाप्पाचं अवहेलना होऊ नये यासाठी त्यांनी इन्स्ट्रक्शन केलेलं आहे. त्यासाठी कोणती आयडिया केली पाहिजे ते त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला तुमच्यासाठी खास. बघा संपूर्ण गाव एका लाईनीमध्ये शेवटच्या दर्शनासाठी शिस्तमय पद्धतीने दर्शन घेत आहे आणि शेवटचा बाप्पाला आपला या वर्षीचा शेवटचा निरोप ते देत आहेत. घेतो देवा आता आज्ञा असावी, आता आज्ञा असावी. चुकले आमचे काही आता क्षमा असावी. निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, आता आज्ञा असावी. चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. उंदीर मामा की जय. आपण इथे बघू शकता संपूर्ण गावातील तरुण मंडळी या विसर्जन तलावामध्ये उड्या मारून अंघोळ करत आहेत. शेवटचा निरोप घेतलेल्या बाप्पाला डोळ्यामध्ये अश्रू होते, पण त्याचप्रमाणे आनंदाची भावना होती की पुढच्या वर्षी बाप्पा लवकरच आपल्या घरी येणार आहेत. हा विसर्जन सोहळा फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये लेझिमच्या तालावर सने ढोलच्या जल्लोषामध्ये हा 2024चा विसर्जन सोहळा पार पडलेला आहे. या विसर्जन सोहळ्यामध्ये लहान मुलं, महिला, वयस्कर मंडळी, सर्व सामील झाले होते आणि हा शिस्तबद्ध पद्धतीने पहिल्यांदा बांधलेल्या विसर्जन तलावामध्ये झालेला आहे. योग्य केलेल्या गावाला आवडला तर कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.